म्हणून वागतोय, काय तुम्हाला न्याय देणार आहे? हे पोलीस खातं म्हणजे ह्यांच्या घरातलं एक शाखा निघाली होती. ह्याच्यातनं बाहेर पडायला एकनाथरावांशिवाय पर्यायच नव्हतं. परवा पलटणला सभा झाल्यानंतर खाली त्यांची एक व्हॅनिटी व्हॅन असते, तिथं जाऊन ते जेवतात, काय फ्रेश व्हायचं ते होतात. ते गेले सभा संपल्यावर. पहिला SP ला फोन केला की माझ्या कार्यकर्त्याला हात लागला तर मी तुमच्या विरुद्ध लढा देण्यासाठी स्वतः येईन. अहो, एवढंच आम्ही अजितदादांच्याकडनं मागत होतो. काय मागत होतो? अजितदादा म्हटले असतं तरी आमचं भागलं असतं. परंतु ह्यांनी ह्या तालुक्यात अजितदादांवर काय जादू केली होती हे त्यांना माहिती आहे. दादांचे माझे संबंध हे अतूट आहेत. तुम्हाला शेवटचं सांगतो की मी उपकार विसरणार माणूस नाही. माझं एक आयुष्यातलं तत्त्व आहे की उपकार घेऊ नयेत, पण घेतले तर विसरू नयेत. 95 ते 99 अजितदादांनी आमदार होण्यासाठी मला केलेली मदत, अजितदादांनी कितीही कसे कटून निर्णय घेतले एखादं ऐकलं नाही. नेहमीच्या पद्धतीने मला जरी काय बोलले तरी मी कधीही त्यांना उलटं बोललेलं नाही, कधीही त्यांना बोललेलं नाही. केवळ आणि केवळ त्यांचे उपकार आपल्यावर होते. ती संधी मिळाली म्हणून हे सगळं घडलं. आणि त्यासाठी अजितदादा आज आपल्याला ज्या पद्धतीने गेले त्याबद्दल आजही मनात अजितदादांचे सगळी रूपं जी मी बघितली आहेत हे आसुकरांनी बघितलेली नाहीत. अजितदादांचं शरद पवारांच्यावर किती प्रेम होतं हे जाणणारा माणूस आहे मी, एवढं लक्षात, ऐकलेला माणूस आहे. कोणाचं ऐकत नव्हते, फक्त शरद पवारांचं ऐकत होते. डोळ्याने बघितले 100. आज आपल्याला सगळ्यांना वाईट वाटतंय तर पवारसाहेबांना किती वाईट वाटत असेल. आणि ते म्हणते की रामराजे उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना ह्याला गेले नाहीत. तुला काय करायचं रे? मी गेलो का नाही तुला काय कोणी प्रतोद नेमला आहे का? अहो, मी विधान परिषदेत, त्या होणार विधिमंडळाच्या विधानसभेच्या गटनेते, आणि माझं काय करायचं? आणि त्यांना कोण नाही म्हणणार आहे? कोण नाही म्हणणार आहे? काय म्हणायचं कारण आहे? कारण राष्ट्रवादी पक्ष हा पवार कुटुंबाच्या भोवती फिरणारा पक्ष आहे. त्यांना नाही म्हणायचं कारणच नव्हतं. एक फॉर्मॅलिटी असते, औपचारिकता असते की आमदाराला विचारून केलं म्हणून मी गेलो नाही, सांगून गेलो नाही. मी माझ्या प्रचारात होतो की यांना म्हटलं माणुसकी पहिले 8% बंद कर आणि मग माणुसकीच्या गप्पा मार. कोण पुनावाला आहे मला एकदा कोणीतरी सांगा, बघतोच पुनावालाकडे. पुनावाला आहे माहिती आहे का तुम्हाला? शिवाजीकडे फार मोठा आहे, त्याचा पुतळा राहायला लागायचा आहे आता वासूमध्ये. दादारायांचा नाही लावला त्यांनी, वडिलांचा. पुनावाल्याचं लावाल ते. तेव्हा जास्त मी काय बोलणार नाही आहे, कारण बोलायचं तेवढं बोलतोच. मी नेहमी असं बोलायला लागलो ना की जास्त काय बोलणार नाही, म्हणजे पुढचं काहीतरी डोक्यात आलेलं असतं. माझी पद्धत आहे. मंडळी, हात जोडून विनंती आहे, सावधगिरीची सूचना आहे. उगाच कुठंतरी काहीतरी नेहमीसारखं करू नका. मी आलो ना आलो, माझं बारकाईने लक्ष प्रत्येक गावावर असतं. आणि म्हणूनच हा पूर्व भागाचा कणा आहे तुमचं गाव, ही 4-5 गावं. उद्या किंवा परवा या पूर्व भागातले काही प्रमुख कार्यकर्ते मी स्वतः बोलवून घेणार आहे. मला काय जे वाटतं मी तुम्हाला स्पष्ट बोलणार आहे बाबा. आणि ही जबाबदारी तुम्हाला पेलायला लागणार आहे. ही माझ्यासाठी पेलायला लागणार नाही आहे, तुमच्या गावासाठी, तुमच्या कुटुंबासाठी पेलायला लागणार आहे. हे परत एकदा सांगून या तिन्ही उमेदवारांना धनुष्यबाण अर्ज निवडून द्यावं ही विनंती करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.